न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश. देशाचे विद्यमान सरन्यायाधीश B.R. गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे पुढील सरन्यायाधीश निवडण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांना हे महत्त्वाचे पद मिळते आणि विद्यमान सरन्यायाधीश यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार सरन्यायाधीश B.R. गवई यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून ज्येष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची घोषणा केली आहे. सरन्यायाधीश B.R. गवई यांनी केंद्र सरकारकडे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची औपचारिक शिफारस केली आहे. केंद्र सरकारकडून आपल्या कार्यालयाला पुढील सरन्यायाधीशासाठी शिफारस मागवणारा संदेश मिळाला असून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करण्याचे गवई यांनी स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश. देशाचे विद्यमान सरन्यायाधीश B.R. गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे पुढील सरन्यायाधीश निवडण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांना हे महत्त्वाचे पद मिळते आणि विद्यमान सरन्यायाधीश यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार सरन्यायाधीश B.R. गवई यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून ज्येष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची घोषणा केली आहे. सरन्यायाधीश B.R. गवई यांनी केंद्र सरकारकडे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची औपचारिक शिफारस केली आहे. केंद्र सरकारकडून आपल्या कार्यालयाला पुढील सरन्यायाधीशासाठी शिफारस मागवणारा संदेश मिळाला असून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करण्याचे गवई यांनी स्पष्ट केले आहे.